लाखो शालेय विद्यार्थी ग्रंथालयीन सेवा सुविधांच्या हक्कापासून वंचित. जीवनात शिक्षणाचे स्थान अनमोल आहे आणि शिक्षणात ग्रंथालयाचे स्थान अतुलनीय आहे. शिक्षण मानवाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उच्च पदे प्राप्त करण्यासाठी, जीवनमान उंचवण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रोत्साहित करते. मानवी जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रकाश शिक्षणाच्या रूपात आहे. पुस्तके हा शिक्षणाचा आधार आहे आणि चांगल्या पुस्तकांच्या संग्रहाला ग्रंथालय म्हणतात. ज्ञानस्रोत केंद्र म्हणजे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांची ग्रंथालये शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावतात. ग्रंथालयाशिवाय शिक्षण संस्था अपूर्ण आहे. आज आपण आधुनिक युगात प्रगत शैक्षणिक संस्था पाहतो. पुस्तकांचे स्वरूपही डिजिटल आणि आभासी झाले आहे. जगभरातील ज्ञान, नवीनतम माहिती, पुस्तके, कागदपत्रे आपल्याला इंटरनेटच्या एका क्लिकवर घरबसल्या त्वरित उपलब्ध होतात. शिक्षणाबरोबरच प्रत्येक क्षेत्रात सरकारी विभाग, खाजगी संस्था आणि समाजातही ग्रंथालयाचे विशेष स्थान आहे. सार्वजनिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, सरकारी विभागीय ग्रंथालय, विशिष्ट विषयाशी संबंधित ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय, आंतरराष्ट्रीय ते स्थानिक स्तरापर्यंत ग्रंथालयाची विविध रूपे आपण पाहतो. मानवी जीवनातील शिक्षणाचा प्राथमिक स्तर म्हणजे शाळा, जिथे जीवन विकासाचा पाया, नैतिकता, सभ्यता, मूल्ये आणि ज्ञानाची बीजे पेरली जातात, जेणेकरून ते मोठे होऊन हिरवेगार फलदायी वृक्षाप्रमाणे विकसित होऊन देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. ज्याप्रमाणे कुंभार मातीला विशिष्ट आकार देऊन मौल्यवान बनवतो, त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या ज्ञानासोबतच चांगल्या सवयी, प्रामाणिकपणा, एक चांगला माणूस, सक्षम कर्तृत्व आणि सुजन नागरिक बनण्याची संधी प्रदान करते. शाळकरी मुले विविध विषयांचे ज्ञान पटकन आत्मसात करतात आणि नवीन गोष्टी लवकर शिकतात. आता अशा शैक्षणिक वातावरणात ज्ञानाचा आत्मा म्हणजेच ग्रंथालय ही शिक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज ग्रंथालय अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणाचे महत्त्व आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. भारत सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन देखील शिक्षणात सकारात्मक भूमिका बजावण्यासाठी आणि नवीन यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. शिक्षणाच्या समृद्धीसाठी नवनवीन कार्यक्रम, धोरण राबविण्यात येतात. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.